काय होतं ना कोरल इन्स्टॉल करताना बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम येत असतो. नो फॉन्ट वेअर फाउंड आणि मोस्टली ते क्रॅकलीच व्हर्जन असतं, त्यामध्ये त्याला असं इन्स्टॉलेशनला प्रॉब्लेम येणं काही हरकत नाही. पण चला आपण याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न नाही, आपण सॉल्व्ह करणारच आहोत त्याला. तर बघा स्क्रीनकडं असा हा एरर येतो. लोकल डिस्कमध्ये जाऊन सी ड्राईव्हमध्ये युजर फाईल शोधायची. युजरमध्ये गेल्यानंतर ॲडमिनमध्ये जायचं. ॲडमिनमध्ये गेल्यानंतर आपलं जे हाईट फाईल आहे त्यांना अनहाईट करायचं, त्याच्यामुळे ते आपल्याला दिसतील. आणि डाटा ॲप डाटा म्हणून एक फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये जायचं. त्यानंतर कोरल नावाचं फोल्डर आहे, कोरलमध्ये जाऊन डाटाबेसमध्ये जायचं. डाटाबेसमध्ये गेल्यानंतर नाही, चुकून त्या वरच्या फोल्डरमध्ये जायचं. आपल्याला जाणं आहे V2मध्ये. का फोटो गेला, हां V2.1मध्ये. याच्यामधले जे हे कॅचेस आहे याला डिलीट करून टाकायचे, शिफ्ट डिलीट. ओके, अशा प्रकारे आपण डिलीट करून टाकायचं त्याला. डिलीट. त्यानंतर पुन्हा बॅक जायचं, हे क्लोज करून टाकायचं विंडो. त्यानंतर रिफ्रेश करून घ्यायचं. ओके, त्यानंतर पुन्हा आपण जे हाईट केलेल्या अनहाईट फाईल केल्या होत्या त्यांना पुन्हा हाईट करून टाकायचं. म्हणून पुन्हा व्ह्यूमध्ये जाऊन शोमध्ये गेल्यानंतर हाईड आयटम असं क्लिक करायचं. आता पुन्हा गेलं, त्यानंतर रिफ्रेश मारून घ्यायचं. इथं थोडी स्पीड आहे कमी. ओके, नंतर विंडोज क्लोज करून पुन्हा आता कोरल चालू करून बघूया, कोरल चांगल्या प्रकारे चालू होतं का. स्किप करून टाकायचं. ओके, तुम्ही बघू शकता एक चांगल्या प्रकारे कोरल चालू झालेला आहे आणि सर्व फंक्शन हे ऑन पण असतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. अशाच ट्रिकसाठी आपल्या पेजला आणि चॅनलला फॉलो अँड सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.